नमस्कार, मी सुरेश शिंदे. आपण पाहतात तळेगाव टाइम्स न्यूज. आत्ता आपण तळेगाव दाभाडे या ठिकाणी असणाऱ्या सह्याद्री इंग्लिश मीडियम स्कूल या ठिकाणी आहोत. या ठिकाणी एक विशेष असं अभ्यास वर्गाचं आयोजन होतं. आत्ता आपल्यासोबत पांडुरंग बलकोडे साहेब आहेत. आपण त्यांच्याकडून थोडक्यात नक्की कोणता कार्यक्रम होता आणि नक्की कसा अभ्यासक्रम होता याबाबतची अधिक माहिती थोडक्यात जाणून घेणार आहोत. सर नमस्कार. आज या ठिकाणी खूप छान असा उपक्रम झालेला आहे, तर नक्की आपण काय माहिती सांगाल? लोहगड विसापूर विकास मंच ही संस्था गेली 25 वर्ष लोहगड किल्ला असेल, विसापूर किल्ला असेल, इथली ऐतिहासिक स्थळं असतील आणि लोहगडावर महाशिवरात्रीचा उत्सव असेल, या संदर्भामध्ये 25 वर्ष कार्य करीत आहे. दरवर्षी महाशिवरात्रीला फार मोठा उत्सव होतो आणि या विकास मंचाच्या माध्यमातून लोहगडाच्या पायथ्याशी एक अतिशय प्रेरणादायी असं भव्य स्मारक उभं राहिलेलं आहे. त्याचा विकास होतच आहे, अजून त्याचं फार मोठ्या प्रमाणात ते स्मारक करण्याची कल्पना आहे. या विकास मंचाच्या माध्यमातून अनेक कल्पना राबवल्या जात आहेत. कोरोनासारख्या त्या काळामध्ये इथल्या ह्या किल्ल्यांच्या परिसरातील लोकांना त्यांनी शिधा दिला. तसंच या किल्ल्यावरच्या ज्या वास्तू आहेत, मंदिरं आहेत, लेण्या आहेत, त्यांची पूजा अर्चा दररोज, त्याचबरोबर त्यांची स्वच्छता, इथल्या ह्या किल्ल्यावरच्या ज्या वास्तू ढासळणाऱ्या असतील त्याची दुरुस्ती, त्याचं संवर्धन, टाक्यांमधला गाळ काढणं, तलावांमधला गाळ काढणं आणि हे पाणी वर्षभर दुर्ग पर्यटकांना शुद्ध स्वरूपात उपलब्ध होईल नक्कीच असा त्यांचा प्रयत्न असतो. आणि अशा विविध पातळीवर ते काम करतात. आणि आज त्यांनी हा लोहगड किल्ला, विसापूर किल्ला, तुंग, तिकोना, इथल्या लेण्या यांच्या इतिहासाचा एक अभ्यास वर्ग घेतला. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक दुर्गप्रेमी, शिवप्रेमी ह्या अभ्यास वर्गाला उपस्थित होते. या अभ्यास वर्गाला महाराष्ट्रातले प्रसिद्ध दुर्ग अभ्यासक प्र.के. घाणेकर सर, त्याचबरोबर पुरातत्व खात्याच्या पुणे विभागाचे प्रमुख मंडावरे हे यांनी मार्गदर्शन केलं की आपल्याला ह्या किल्ल्यांचं पुरातत्वीय दृष्टीने कसं संवर्धन करता येईल, काय करावं याचं मार्गदर्शन केलं. सुधीर थोरात, श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाचे कार्यवाह, त्यांनी यासाठी ह्या अभ्यास वर्गाच्या संयोजनामध्ये मोठी मदत केलेली आहे. अनेकांचं मार्गदर्शन यामध्ये लाभलं. आणि या अभ्यास वर्गामध्ये यासाठी लोहगड आणि लोहगड विसापूर विकास मंच, श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ आणि शिवशंभो विचारदर्शन या 3 संस्थांच्या संयुक्त विद्यमाने या अभ्यास वर्गाचं आयोजन करण्यात आलं. आणि या अभ्यास वर्गाच्या माध्यमातून आपला इतिहास असेल, या सर्व स्मारकांचं पर्यटन भविष्यामध्ये कसं केलं जाईल, इथल्या लोकांना रोजगार कसा मिळाला जाईल आणि ह्या गडकोटांचं पावित्र्य कसं जपलं जाईल, या गडकोटातल्या वास्तूंचं रक्षण कसं होईल आणि ह्या गडकोटांमध्ये जे प्रदूषण किंवा दारूमुक्त किंवा प्लॅस्टिकमुक्त हे जे काही आपल्या किल्ल्यांच्या समस्या आहेत त्यातून हे किल्ल्यांचं पावित्र्य कसं जपले, हे सगळे विषय, इतिहास, गौरवशाली इतिहास मांडला गेला 2000 वर्षांचा. आणि अशा पद्धतीने हा अभ्यासवर्ग एक दिवसाचा अनेक अभ्यासकांच्या मार्गदर्शनातून संपन्न झाला. आणि या शिवप्रेमींना, दुर्गप्रेमींना, गडकोटप्रेमींना यातून फार मोलाचं मार्गदर्शन आज लाभलं आणि या दृष्टिकोनातून हा अभ्यासवर्ग
निश्चितच यशस्वी झाला असं मला ठामपणाने सांगता येईल. एक धन्यवाद. तरुणांना आपण काय मार्गदर्शन करा? अनेक तरुण असतात परंतु त्यांना कुठेतरी एक ध्येय नसतं. आज एक छोटीशी टीम त्या ठिकाणी उतरून खूप छान काम करत आहे. जे तरुण असतील ज्यांना कुठेतरी काम करायची इच्छा असेल त्यांना आपण काय सांगू शकतो? निश्चितच आज आपल्याकडं इतिहासाविषयी, आपल्या गडकोटांच्या विषयी एक आत्मीयता, एक प्रेम, एक भक्ती आपल्याला सध्या फार मोठ्या प्रमाणात निर्माण होते असं दिसून येतं. परंतु या तरुणांना कोणीतरी मार्गदर्शन करण्याची आवश्यकता असते आणि त्या दृष्टिकोनातून ह्या सगळ्या गोष्टीचं मार्गदर्शन या तरुणांना झालं आणि मला वाटतं ह्या अभ्यासवर्गाच्या माध्यमातून फार मोठा तरुणांचा एक वर्ग या सगळ्या म्हणजे दुर्ग पर्यटन असेल, दुर्ग संवर्धन असेल, तिथली स्मारकांचं जतन असेल आणि त्याचं पावित्र्य जपण्याच्या कार्यासाठी हे निश्चितच एक मोठं कार्य उभं करतील असा मला यामधून विश्वास वाटतो. नक्कीच सर, धन्यवाद. धन्यवाद.